रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण आणि पुण्यात लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट आहे। 470 पानांचा चौकशी अहवाल मंत्री आबिटकरांकडे सादर आहे। लोकशाही मराठीनं 24 मार्च 2022 ला या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला होता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, रुबी हॉल किडनी रॅकेट प्रकरण लोकशाही मराठी सातत्यानं हा मुद्दा उपस्थित करते। अगदी 2022 पासून अखेर 470 पानांचा चौकशी अहवाल आता सादर होतोय। माझा आवाज पोहोचतोय भांगे तुमच्यापर्यंत? चारशे 470 पानांचा अहवाल आता सादर होतोय। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुन्हा एकदा आपण येऊया चंद्रशेखर यांच्याकडे। तोवर अर्थातच बातमी पुण्यात लोकशाही मराठीचा हा इम्पॅक्ट दिसतोय। 470 पानांचा चौकशी अहवाल आबिटकरांना आता सादर होतोय 24 मार्च 2022 ला। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला होता लोकशाही मराठीनं। बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरमध्ये निवडणुकीकरता अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात आहे। 81 जागांकरता 818 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे काल अर्ज दाखल करण्याचा आहे, तो झालेला आहे आणि आज प्रत्यक्ष अर्ज छाननीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या एका अर्ज दाखल झालेल्या केंद्रांवरती आणि या ठिकाणी पाहतोय की आज खरं तर मोठ्या प्रमाणावरती उमेदवार आणि त्यांचे वकील आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर 81 जागांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक होती आणि याच पार्श्वभूमीवरती 1818 जणांनी अर्ज आहेत ते या ठिकाणी दाखल केले आहेत। त्यामुळे इथं पाहिलं तर वकील आणि त्यांचे जे काही ज्येष्ठ सल्लागार आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला पाहतोय की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं समोर ह्या ठिकाणी छाननी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। खरं तर 81 प्रभागांसाठी 818 उमेदवार आहेत ते या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि प्रत्यक्ष या ठिकाणी आता 15 जानेवारीच मतदान तर 16 जानेवारीच मतमोजणी आहे ती होणार आहे। त्यामुळे ह्या कार्यकर्त्यांची धाकधूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि कुणाचा अर्ज छाननीमध्ये उडतो आणि कुणाला या ठिकाणी खरं तर अर्ज राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।